तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहे, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. रत्नागिरी जिल्ह्यात थंडीचा येलो अलर्ट. कोकणात कडाक्याची थंडी, आंबा उत्पादन वाढणार. सिंधुदुर्गातील किनारपट्टी भागात मोहोर आणि फळधारणा. मी आमदार होणार म्हणजे होणारच. वैभव खेडेकर यांनी 50व्या वाढदिवशी फुंकले रणशिंग. खेडेकरांच्या निश्चयाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. सिंधुदुर्गातील बहुचर्चित पाणबुडी प्रकल्पाचा मार्ग मोकळा. पाणबुडी प्रकल्पाला केंद्राचा हिरवा कंदील. मार्च महिन्यात पाणबुडी सिंधुदुर्गात आणणार. आणि महाड शहरात पुन्हा एकदा चोरट्यांचा धुमाकूळ. एकाच इमारतीमधील 6 बंद फ्लॅट फोडले. दागिने आणि इतर ऐवज देखील केले लंपास. आता पाहूया सविस्तर वृत्त. सध्या कोकणामध्ये गारठा चांगलाच वाढलेला आहे. उत्तरेकडील हिमालय क्षेत्राच्या दिशेने शीतलहरींचा वेग वाढल्यामुळे कोरड्या वाऱ्यांचा बहुतांश परिणाम महाराष्ट्राच्या हवामानात जाणवू लागलेला आहे. यामध्ये कोकणही गारठला असून रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून चांगलीच हुडुहुडी जाणवत आहे. राज्यात हिवाळ्याच्या धर्तीवर हवामान विभागाने थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. मात्र बंगालच्या खाडीत तयार झालेल्या फेंगल चक्रीवादळामुळे या थंडीबरोबर सध्या दाट धुक्याचा प्रभावही वाढणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. देशाच्या दक्षिण किनारपट्टी क्षेत्रात पावसासाठी पोषक वातावरणही निर्मिती होत असतानाच येथे बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ सदृश्य वाऱ्याची निर्मिती झालेली आहे. दरम्यान मध्य महाराष्ट्रात थंडीचा येलो अलर्ट लागू राहणार आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर उत्तर आणि मध्य क्षेत्रही थंडीने व्यापले आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील कमाल आणि किमान तापमानात घट नोंदवण्यात आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या धुक्याची चादर पांघरलेली पाहायला मिळत आहे. सूर्य डोक्यावर आला असतानाही हवेतील गारठा कायम राहू लागला आहे. मागील 4-5 दिवसांपासून रत्नागिरीतील तापमान सातत्याने घटत आहे. यंदा मान्सून हंगाम लांबवल्याने व ऑक्टोबर महिन्यातील तीव्र उष्णतेनंतर शहरांसह ग्रामीण भागात नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात थंडीचे आगमन झाल्याने बागायतदारांना दिलासा मिळालेला आहे. आंबा काजू कलमे मोहरण्यास सुरुवात झाली असून आंबा काजू झाडांमध्ये तसे अनुकूल बदलही दिसू लागले आहेत. थंडीमुळे चांगला मोहर व पुढील काळात उत्तम फळधारणा झाल्यास आंबा व काजू पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कोकणामध्ये सध्या थंडी जोरदार असून याचा सकारात्मक परिणाम आंबा बागायतदारांना झालेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टीय भागात आंबा बागायतीमध्ये झाडांना मोहर आलाय तर काही झाडांना फळधारणा सुद्धा झालेली आहे. हवामान योग्य राहिल्यास आंबा उत्पादन वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. जानेवारी अखेरपर्यंत आंबा बाजारपेठेत विक्रीसाठी तयार होईल. हापूस आंब्याची मोठ्या प्रमाणात उत्पादन वेंगुर्ला तालुक्यात होते. येथील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या भोगवे येथील आंबा बागायतदार महेश सामंत यांच्या बागायतीत आंब्याच्या झाडांना मोहर आला असून फळधारणाही झालेली आहे. आपण समोर बघताय तर झाडांना बऱ्यापैकी मोहर आलेला आहे. गेल्या 8 दिवसात थंडीचं प्रमाण वाढलं आहे आणि समुद्राकडणारे येणारे वारे हे क्षारयुक्त वारे कलमावर येत असल्यामुळे बऱ्यापैकी फ्लॉवरिंग झालेलं आहे. आणि ह्या फ्लॉवरिंगचा माल ह्याची दक्षता व्यवस्थित जर काळजी घेतली तर कोणत्याही परिस्थितीत जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात हा माल मार्केटमध्ये जायलाच पाहिजे असे आम्हाला आशा आहे. आणि दरवर्षीप्रमाणे हे होतं त्याप्रमाणे यंदासुद्धा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कंटिन्यू माल सुरू होईल. यामागे मात्र पुढे निसर्ग आहे. निसर्ग ज्याप्रमाणे साथ देईल त्याप्रमाणे त्याच्यावर हे सर्वस्वी अवलंबून असेल. थंडी यावेळी लवकर पडली आणि त्याचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. त्यामुळे त्याची साथ म्हणजे निसर्गाची साथ कलमाला चांगली लागलेली आहे आणि दरवर्षीपेक्षा यंदा आंबा लवकर होणार आहे. आणि आता सध्या तर आम्ही समसुखी समाधानी आहोत फ्लोरिंगच्या बाबतीत. मार्गशीर्ष महिन्याच्या आगमनामुळे देवीच्या पूजेच्या साहित्यांची विक्री सध्या वाढलेली आहे. विविध प्रकारचे मुकुट, साड्या, दागिने आणि वेण्या बाजारात उपलब्ध आहेत.
व्यापाऱ्यांच्या मते यंदा मुकुट 100 ते 400 रुपयापासून उपलब्ध असून किमती स्थिर नाहीयेत, पण ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. मुकुटांची उपलब्धता जास्त असल्यामुळे दर वाढलेले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे. संपूर्ण पूजेचे साहित्य 50 रुपयांपासून सुरू असून मार्गशीर्ष महिन्यात यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पहिल्या आठवड्यापासून विक्रीत मोठी वाढ होईल अशी आशा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. हे ओटीचं सामान आहे, देवीच्या वेगवेगळ्या साड्या आहेत, प्लस आपण जे आता हे घेतो आता हे अशी देवीचे सेट आम्ही तयार पूर्ण केलेले आहेत आणि जेणेकरून कसं कोणाला वेगवेगळं काही घ्यायची गरज नको म्हणून या हिशोबाने आम्ही हे कसं आहे पूर्ण सेट बनवलेलं आहे. प्लस तुम्हाला जर कस्टमरला जर वेगवेगळे जर मुकुट हवे असतील तर त्यांना त्यांच्या प्रकारच्या साड्या जर ह्याच्या पाहिजे असतील तर स्वतःच्या चॉईसच्या मग वेगवेगळे आपण हे पण ठेवलेले आहेत, मुकुट ठेवलेले आहेत, साड्या रेंज आपली 50 पासून स्टार्ट आहे. 50, 60, 70, 100 पर्यंत जे जर तसे. आता मालाचा रेट तर वाढलेला आहे पण आपण कसं आता मालाचा रेट वाढलं म्हणून कस्टमरला आता कसं आपण नेहमी त्याच रेटने देतोय म्हणून तिथं 10 रुपये कमवायचं तिथं आता 5 रुपये कमवतो. या हिशोबाने आम्हाला धंदा करावा लागतो. प्रमाणात येतं. आता तर काय समजा वेळ आहे थोडा, काही दिवसांनी तर आम्हाला जेवायला वेळ नसतो. सर्व मुकुट उपलब्ध, सर्व साड्या, सगळं काय त्यांच्या वेण्या वगैरे दागिने हे सर्व सगळे बाजारात उपलब्ध आहेत. नाही रेट आपले 100 पासून जे सुरुवात होते ते 300, 350, 400 जसं मुकुट असेल त्याप्रमाणे, जशी साडी असेल त्याप्रमाणे भाव आहे. खूप म्हणजे होईल. मागच्या वर्षापेक्षा थोडं जरा मुकुटांचं थोडा कमी आहे, दुसरं नाही. कारण का त्यावेळेला नव्हते ते मुकुट तर महाग होते. आता यंदा सर्वत्र आलेली आहेत ते दुकानांच्यात पण ते उपलब्ध भरपूर आहे. नाही आता सुरुवात आताशी आहे ना, आता पहिला गुरुवार येईल तेव्हा म्हणजे आता या 2 दिवस बुधवार, गुरुवार, मंगळवारमध्ये आता भरपूर सुरुवात होईल. आता सध्या म्हणजे कमीच आहे. आता सुरुवात आमची पण लावण्याची आता 2 दिवस झाले. नवी मुंबई बाजारात विविध प्रकारचे फुले दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. सध्या फुलांच्या बाजारात ग्राहकांची संख्या कमी असल्याने मंदीचे वातावरण आहे. मात्र 4 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या मार्गशीर्ष महिन्यामुळे या परिस्थितीत बदल होऊन विक्रीत मोठ्या प्रमाणावरती वाढ होण्याची शक्यता आहे. झेंडू, शेवंती, गुलाब यांसारख्या फुलांच्या किमतीतही लक्षणीय वाढ होईल असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत. झेंडू सध्या 30 रुपये पाव किलो या किमतीत मिळत असून सणासुदीच्या कालावधीत त्यांचा दर 50 ते 60 रुपये पर्यंत जाऊ शकतो. शेवंती सध्या 50 रुपये पाव किलो आहे तर मार्गशीर्षात ती 80 रुपये पाव किलो पर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे. गुलाबासारख्या फुलांचे दरही मागण्यांप्रमाणे वाढू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर म्हणजे झेंडू वेंडूची फुलं तर थोडी स्वस्त आहेत पण शेवंती आणि गुलाब खूप महाग आहे. शेवंती आणि गुलाब खूप महाग आहे. मार्गशीर्ष महिना 4 तारखेपासून सुरुवात होईल तर मार्गशीर्ष महिन्यात तर फुलांचे भाव वाढेल. झेंडू 30 रुपये पाव आहे. एक मार्गशीर्ष मध्ये 50 रुपये पाव, 60 रुपये पाव चालू आहे आणि शेवंती त्यावेळेला 80 रुपये पाव चालू आहे. ग्राहकांचा प्रतिसाद आता थोडी मंदी चालू आहे मार्केटमध्ये. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. खेड शहरातील 75 वर्षांची परंपरा असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले मे गांधी क्लॉथ स्टोअर, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण, उत्सव, लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपरिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध. विविध प्रकारच्या साड्या, शालू, पैठणी, चंद्रकोर पैठणी, बनारस, कलकत्ता, सुरतच्या सिल्क साड्या, शूटिंग सर्टिंग, ड्रेस मटेरियल्स, होजियरी. मे गांधी क्रिएशन मध्ये शेरवानी, कुर्ता सूट, ब्लेझर, जॅकेट्स, शर्ट पॅन्ट, जीन्स टी शर्ट आता खास सवलतीत. 5,000च्या खरेदीवर मिळवा 10% सूट. आहेरासाठी सिल्क साडी फक्त 250 रुपये. शुभकार्य तुमचे, वस्त्र आमचे. आमचा पत्ता गांधी क्लॉथ स्टोअर, गांधी क्रिएशन, खेड बाजारपेठ. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस व खेडचे माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर यांचा सुवर्ण महोत्सवी 50वा वाढदिवस सोहळा 29 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. 50व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खेड शहरामध्ये सतत येणाऱ्या पुरामध्ये नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी 3 मशीनवाल्या फायबर बोटचे लोकार्पण करण्यात आले. या तिन्ही बोट खेडमधील सामाजिक संस्थांना देण्यात आल्या. यामध्ये अल सफा वेलफेअर असोसिएशन, साटेपोत्रिक मोहल्ला खेड, सोनाराळी मित्रमंडळ खेड, ओम चैतन्य मारुती मंडळ कुंभारवाडा यांना देण्यात आले आहेत.
यावेळी मी आमदार होणार म्हणजे होणारच असे वैभव खेडेकर यांनी वाढदिवसाच्या भाषणामध्ये रणशिंग फुकले. त्यामुळे उपस्थित असणाऱ्या अनेकांच्या भुवया देखील उंचावल्या आहेत. पाहूया. की कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना, कुठलंही राजकीय अस्तित्व नसताना किंवा कुठे कोणाचा बड्या माणसाचा आशीर्वाद नसताना एक सामान्य कुटुंबातला माणूस नगराध्यक्ष होऊ शकतो, हे माझ्या सगळ्या खेडवासियांनी या ठिकाणी दाखवून दिलं. याचा मला देखील अभिमान आहे. त्यांच्या मी प्रामाणिकपणाबद्दल किंवा त्यांच्या विश्वासाला पात्र ठरू शकलो याचाही मला अभिमान आहे. मला म्हटले अनेक जण की आपण आमदार व्हायला पाहिजे. जरूर होणार. तुमचा आशीर्वाद असा असेल. त्यात 2 सभागृह आहेत, एक विधानसभा आहे आणि विधान परिषद आहे. मी तुमच्या साक्षीने सांगतो, या दोन्ही सभागृहापैकी कुठल्या तरी एका सभागृहाचा मी आमदार होणार म्हणजे होणार. काही काळजी करायचं, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने होणार. आमदार होणं काय अवघड नाही. त्यामुळे आमदारकी व्हायला पैसेच लागतात किंवा आमदार म्हणजे घरामध्ये काहीतरी वारसा हक्क असं काही नाही. तुमचा आशीर्वाद असेल तर नक्की आमदार हो. माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्याबाबत जाणीवपूर्वक नाराजी पसरवण्याचा हा प्रयत्न आहे. कामांचे श्रेय लाटण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची धडपड सुरू आहे असा थेट आरोप शिवसेनेचे रत्नागिरी तालुका प्रमुख महेश उर्फ बापू म्हाप आणि शहर प्रमुख बिपिन बांदरकर यांनी पत्रकार परिषदेमधून केला आहे. नागरिकांची, प्रभागातील नागरिकांची घेत असतात आणि त्या टाकीबाबतीत पण पूर्ण ते जागरूक आहेत आणि त्याचं काम देखील त्यांनी मार्गी लावलेलं आहे. एवढंच मला या दृष्टीने सांगायचं आहे. नाही, मी काय म्हणतोय, त्यांचा कुठे लक्षात आलं नसेल म्हणून तेच सांगतोय की त्यांनी जर मित्रपक्षाच्या पदाधिकारी असतील, पालकमंत्री उदयजी सामंत साहेब असतील किंवा नगरपालिकेची चर्चा केली असती तर त्यांना हे विषय कळला असता. त्यासाठी आंदोलन करण्याची काही गरज नव्हती. त्याचं इस्टिमेट बनवलं जातं. इस्टिमेट बनवल्यानंतर इस्टिमेटला मंजुरी द्यायला लागते. मंजुरी दिल्यानंतर त्याची टेंडर प्रोसेस होते. टेंडर प्रोसेस झाल्यानंतर परत त्या टेंडरला अंतिम मंजुरी द्यावी लागते आणि त्यानंतर मग ही सगळी प्रोसेस होते. वर्क ऑर्डर एवढ्या कालावधीसाठी 4 ते 5 महिने लागतात. आज सांगितलं आणि उद्या टाकी होते सर नाही. ह्या 4 ते 5-6 महिन्याची प्रोसेस ह्या आमच्या सर्व लोकांनी केलेली आहे आणि त्याचे श्रेय पूर्ण पालकमंत्री उदय सामंत, संजय अळदनकर, श्रद्धा अळदनकर आणि गणेश भारती आणि स्थानिक नागरिकांना आहे. कुवारबा अंतर्गत रस्ता हा साधारण फेब्रुवारीच्या दरम्यान तिथे लोकांना अपेक्षित असणारं काम हे तिथल्या ठेकेदाराकडून करून घेण्यात आलं होतं. खड्डे भरून त्याच्यावर पॅचवर्क वगैरे झालेलं होतं आणि उर्वरित जे काम आहे ते आता पावसानंतरच सुरू होणार होतं. मध्ये आचारसंहिता 2 लागल्या, त्याच्यामुळे आता ते काम उर्वरितसुद्धा काम होईल. त्याचप्रमाणे काल ज्यावेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये आमच्या मित्रपक्षाचे काही कार्यकर्ते आमच्या महायुतीतील तिथं गेले असता तिथं किरण उर्फ आमचे नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैयाशेठ सामंत हेही त्यांना भेटले. त्यांनीही त्यांना सांगितलं आहे की काही म्हणजे काम सुरू झालंच आहे, अजून आपण तो रस्ता जसा लोकांना अपेक्षित आहे तसा करून दिला जाईल. हा मुद्दा तोच आहे. त्यांनी सन्माननीय आपले उद्योगमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत साहेबांबरोबर जर चर्चा केली असती तर नक्कीच सामंत साहेबांनी सुद्धा त्यांना सांगितलं असतं कधी काम होतं आहे, काय का राहिलं. जाणीवपूर्वक करतायत. नाही, जाणीवपूर्वक ते करतात असं आमचं म्हणणं नाही. ते त्यांच्या पक्षवाढीसाठी, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ते करतात. ईव्हीएम घोटाळ्यामुळे माझा पराभव झाला तरी आम्ही खचून जाणार नाही असा विश्वास शेकाप नेत्या चित्रलेखा पाटील यांनी व्यक्त केला आहे. मात्र यावर आम्ही सर्वच पक्षाच्या माध्यमातून आवाज उठवणार असून कायदेशीर लढाई लढणार असल्याचा इशारा देखील चित्रलेखा पाटील यांनी सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांना दिलेला आहे. पाहूया. मला सर्वप्रथम तर जे मिळालेली मतं आहेत त्यांचे आभार मानायचे आणि ईव्हीएम मध्ये बदललेली मतं आहेत त्यांचेही आभार मानायचे, कारण की त्यांनी पण मला मतं दिली आहेत. मला वाटत नाही मी निवडणूक हारली आहे, कारण की बच्चा जानता था, बच्चांनी सांगितलं की आम्ही चिवताईला मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळे शेका पक्षाची उरणची पण सीट आलेली, शेका पक्षाची अलिबागची पण सीट आलेली. त्याच्यामुळे हा निकाल हा अतिशय मॅन्युप्युलेटेड आहे, खोटा आहे असं मी मान्य करते. पण मला असं वाटतं शेवटी आता जो निर्णय होईल तो आम्ही लढत तर राहणारच, कारण की लढवय्य भूमिका आमची आहेच. पण मला वाटतं जी आक्रमक भूमिका शेका पक्षाची होती आणि आहे ती आम्ही अजून तीव्र आक्रमक करणार. जे खोटं चाललंय, जे खोट्या बिलांचे इश्यूज असतील, गोरगरिबांच्या पिळवणुकीचे इश्यूज असतील, त्याच्यासाठी आणि त्या लोकांसाठी आम्हाला अजून ठामपणे पाठीशी उभं राहायला लागेल. कारण की ही पिळवणूक, ही हुकुमशाही, ही दडपशाही खूप वाढत चालली आहे. तर त्याच्यासाठी आम्ही आक्रमक होणार. आम्हाला वाटतं की लोक आमच्या पाठीशी आहेत. नेते येतील जातील, थोडंसं होईल, पण आम्ही नवे निर्माण करू.
झेंडा आणि तत्व कधी सोडणार नाही. आणि आज आम्ही आभार मानते भाई आमदार जयंत पाटलांचे की त्यांनी आमच्यासारख्या तरुण सुशिक्षित लोकांना संधी दिली या निवडणूक यंत्रणात, आणि आम्ही ठामपणे करू. आणि आज आम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही, कारण की आम्ही 4 पिढ्या एका झेंड्याच्या पाठीशी ठामपणे आहोत आणि आम्ही कधीच कॉम्प्रोमाइजेस केले नाही सत्तेसाठी. बहुचर्चित पाणबुडी प्रकल्प अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात साकारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी 47 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान येत्या मार्च महिन्यात यासाठीची पाणबुडी सिंधुदुर्गात आणली जाणार असल्याची माहिती समोर येते. महाराष्ट्र पर्यटन मंत्रालयाने पर्यटन पाणबुडी खरेदी करण्यासाठी ऑर्डर काढली असल्याची माहिती मिळालेली आहे. या पाणबुडीसाठी 47 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडून सिंधुदुर्गातील पाणबुडी प्रकल्पाला निधी मंजूर केल्यामुळे या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय. मार्च अखेरपर्यंत पर्यटनासाठीची पाणबुडी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होईल. सिंधुदुर्गात साकारल्या जाणाऱ्या पर्यटन पाणबुडी प्रकल्पात पर्यटकांना पाणबुडीत बसून पाण्याखालील विश्व जवळून निहाळता येईल. तसेच स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देखील मिळाला जाईल. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि आमचे दीपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून हा प्रकल्प मार्गी लागला आहे कोकणात आणि सिंधुदुर्गात. त्यामुळे इकडे कोकणवासी आणि सिंधुदुर्गवासीयांना ह्या प्रकल्पामुळे उदरनिर्वाहाचा आणि पर्यटनाला चालना मिळून इथले लोक पर्यटनच्या दृष्टिकोनातून आपला उदरनिर्वाह चालवू शकतात. त्यामुळे आम्ही माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, फडणवीस साहेब आणि दीपक केसरकर आणि आमचे माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांचं आम्ही सर्व सिंधुदुर्गवासी त्यांचे आम्ही अभिनंदन आणि आभार मानतो. क्विक फिट जिम ही कांदिवली पूर्व मुंबईमधील सर्वात प्रीमियम आणि हायटेक जिम आहे. ठाकूर विलेज कांदिवली पूर्वमध्ये एड्युरन म्हणजेच रन फॉर चिल्ड्रन्स एज्युकेशन मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे, जे वेदास आणि रनर्स अकॅडमी ऑर्गनाईज करत असून क्विक फिट जिम ही त्यांना सपोर्ट करत आहे. आणि एड्युरन हे या मॅरेथॉनचे जिम पार्टनर देखील आहेत. आज क्विक फिट जिममध्ये एड्युरन मॅरेथॉनचे IBI कलेक्शन घेतले गेले, ज्याला मोठ्या संख्येने लोकांचा प्रतिसाद मिळाला आहे. 1 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ठाकूर विलेजमध्ये हा इव्हेंट चालू होणार आहे. क्विक फिट जिम हे त्यांच्या सर्व्हिसमधून सर्वांना एक चांगली लाईफस्टाईल आणि हेल्थ देते. क्विक फिट जिममध्ये हायटेक इक्विपमेंट आणि सर्टिफाईड ट्रेनर्स देखील आहेत. या इव्हेंट संदर्भात अधिक माहिती जिमच्या ओनर स्वाती साळवी आणि वेदास योग स्टुडिओच्या बिंदू यादव यांनी दिली आहे. पाहूया. I am Swati Salvi. We are at Quick Fit Gym. And today there is some huge event is happening. We are supporting Eduran, which is a marathon happening in Thakur village, Kandivali East. So my friend Bindu, she is organizing Eduran. So she will tell you more about Eduran, what exactly the Eduran, how QuickFit is supporting the Eduran. So please, over to you. Thank you Swati, and thank you QuickFit Gym Eduran 3. I am Bindu, organizing this from last 3 years for the underprivileged kids children's education. Yeah, so last year we did in some other place, but now this year QuickFit Gym is supporting us as a gymming partner and for the gift collection day today. And this marathon is very special for us because the children from underprivileged 150 kids are coming and running with our privileged kids. So thank you Swati for your wonderful hospitality, and thank you for supporting Edura. That is tomorrow marathon happening at 6 o'clock. So I invite everyone, please come and join the marathon. There will be the huge people are going to come and wait for you and join us. Thank you, and see you all tomorrow 6 AM in Thakur village. Let's support the children, let's cheer for them. So see you. Thank you. And please meet our team. The Eduran team is inside working hard from last 1 month. So let's meet them.
या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. खेडवासियांसाठी आनंदाची बातमी. नवी मुंबई आणि रायगडमधील मल्टी ब्रँड इलेक्ट्रॉनिक्स आउटलेट्सची सर्वात मोठी चेन अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर्ड बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आता खेडवासियांच्या सेवेसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, एसी, मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर ग्राइंडर इत्यादी प्रकारचे सर्व घरगुती उपकरणे आणि बरेच काही. मिळवा कोणत्याही उपकरण खरेदीवरती हमखास गिफ्ट. सर्व टॉप ब्रँड उत्पादनांचे अधिकृत डीलर. 0% व्याज, 100% पर्यंत कर्ज. इतरांपेक्षा सर्वात कमी किमतीची हमी. क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डवर कॅशबॅक. सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसाठी तुमचे वन स्टॉप शॉप म्हणजेच अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स पॉवर्ड बाय थिया डिस्ट्रीब्युशन अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड. आता दापोली आणि चिपळूणमध्ये देखील लवकरच ऑफर आणि एक्सक्लुझिव्ह डील साठी आजच आमच्या खेड स्टोअरला भेट द्या. आमचा पत्ता अर्सिका इलेक्ट्रॉनिक्स, छत्रपती शिवाजी महाराज नगर, महाड नाका, खेड, जिल्हा रत्नागिरी. आमचा फोन नंबर 7738897200. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. थंडीचा महिना सुरू होताच महाडमध्ये प्रतिवर्षी होणाऱ्या चोरांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. महाड तालुक्यातील महामार्गावरील नातेखिंड जवळ असलेल्या साई आशा या इमारतीमध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी इमारतीमधील 6 फ्लॅट फोडले. 6 फ्लॅटमधील रहिवाशी कामानिमित्त बाहेर गेले असल्याचा फायदा अज्ञात चोरट्यांनी घेऊन घरफोडी करत दागिने आणि रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबत ज्याची चोरी झाली त्या रहिवाशांनी महाड शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास महाड शहर पोलीस करीत आहेत. पेण पोलीस ठाणे हद्दीत दिवसाच्या घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल असून पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. दिनांक 26 नोव्हेंबर रोजी यातील फिर्यादी जगन्नाथ कृष्णा ठाकूर यांनी राहत्या बिल्डिंगमध्ये तळमजल्यावरील ग्रिलचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेऊन त्या वाटे आत प्रवेश करून 95,000 रुपये किमतीची पंचधातूची सरस्वतीची मूर्ती, त्यावर 1 किलो 250 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुलामा दिलेला अंदाजे 15 ते 18 किलो वजनाची मूर्ती चोरी केल्याबाबत पेण पोलीस ठाणेमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास रोडवरील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे कसोशीने तपास करून गुन्हा उघडकीस आणण्यास यश आले आहे. सदर गुन्ह्यात आरोपी विलास चव्हाण वय वर्ष 20 यास अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी याने तपासादरम्यान गुन्हा केल्याची कबुली केली असून त्याच्या ताब्यातून घरफोडी, चोरी केल्याची सरस्वतीची मूर्ती, 95,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून आरोपी विरुद्ध यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. ग्रामविकासात मोलाचे योगदान देणारे आणि निस्वार्थी सेवा देणारे श्री दीपक दाजी चिपळूणकर यांची सेवानिवृत्ती ग्रामस्थांसाठी एक प्रेरणादायी घटना ठरली आहे. त्यांच्या 3 दशकाहून अधिक काळाच्या शासकीय सेवेला आणि ग्रामविकासातील भरीव योगदानाला गौरवण्यासाठी निवी गावातील नागरिकांनी भव्य सत्कार समारंभ आयोजित केला. 2006 ते 2024 या काळात धाटाव ग्रामपंचायतीने अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केलेत. माजी सभापती भाईसाहेब पाशीलकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री चिपळूणकर यांनी जलसंधारण, रस्ते बांधणी, पाणी पुरवठा योजना आणि विविध सामाजिक उपक्रम राबवलेत. त्यांच्या कार्यकाळातील ग्रामविकास हा अनेक गावांसाठी आदर्श ठरलाय. सेवानिवृत्तीच्या या टप्प्यावरती श्री चिपळूणकर यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांचा विश्वास आहे की यांच्या पुढील जीवन प्रवास सुखाद आणि प्रेरणादायी ठरेल. त्यांचे अनुभव आणि कार्यतत्परता यांचा लाभ पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. ग्रामविकासाच्या दीपस्तंभाला सेवानिवृत्तीच्या या टप्प्यावरती शुभेच्छा देत त्यांचा पुढील जीवन प्रवास सुखद आणि समाधानी हो अशी मनपूर्वक इच्छा अनेक मित्र, आप्तेष्ट व सहकार्यांनी व्यक्त केली आहे. आणि ती सोडली जात नाही तसा हा चिपळूणकर कुटुंब आहे. पुन्हा एकदा त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. आणि खूप आणखी चांगले दिसत आहे. मला असं वाटतं पाटील मॅडम आज आहे. हा पण कधी कधी माणसाच्या मनामधला जो अंतरंग असतो तो पण फार वेगळा असतो. माणसं वरून आपल्याला कठोर दिसतात परंतु आतमध्ये ते अगदी मेणाचा असा भोळा असतो. आणि आज आपण बाजूला जर बघितलं तर चांगल्या प्रकारचे त्यांनी जांभूळ इतर झाडांचा जोपासना केलेला रोज. आणि ठीक आहे, आर्थिक सुबत्त माणसाकडे जरी आलं तरी आधीचे दिवस हा व्यक्ती कधी विसरले नाही. सकाळी बघितलं तर साफसफाई असेल, कर्मचाऱ्यांच्या मागे असेल, घामाघूम झालेला असेल, आपल्याला येता जाता आम्ही बघत असतो. आणि आमचं गावचं निवीचं हे खूप लौकिक आहे. धाटाव
गावाने विशेषतः ग्रामपंचायतीने त्यांच्यावर भरभरून प्रेम केलेले मला असं वाटतं महाराष्ट्रामधले तुम्ही एकमेव अधिकारी असा. माणूस कसा असतो ते भाईंच्याकडून आम्ही शिकलो आणि भाईंच्या छत्रछायाखाली ते तयार झाले. त्याच्यामुळे कधी भाई कुठे ते अलिबागला जायचे, आमच्या दरवाजासमोर गाडी गेट समोर थांबवणार, वरती पाठवणार, पेपर घेणार, सह्या करत अलिबागला जाणार, परत येताना घेऊन येणार. म्हणजे असा कार्य करणारा कुशल माणूस त्यांना लाभला. खरोखरच भाईंना मी खूप धन्यवाद देते. त्यांच्या चरणी माझी नतमस्तक होते. त्यांच्या पायाला काही तार काही लावलेली घुंगरं बांधलेली काही कळायला मार्ग नाही, परंतु तो माणूस रात्रंदिवस आपला त्या कॉम्प्युटरच्या समोरच दिसणार. असं म्हणजे कुठलं काम पेंडिंग ठेवणार नाही, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, पण ते देणार. अगदी रविवार असला तरी हा माणूस ऑफिसला काम करत असतो. अशा पद्धतीने गुजरात साहेबांची कृती आहे. त्याच्यानंतर गायकवाड साहेब यांचा स्वभाव जरी असा साधा असला तरी प्रशासनामध्ये एक हुशार व्यक्ती म्हणून गाव पंचायत समितीमध्ये ते काम करत आहेत. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.